शास्ते अध्याय 20. मग दानापासून बैरशेबापर्यंतचे सर्व इस्रायल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची सर्व मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली. लोकांचे सर्व नायक आणि इस्रायलाच्या सर्व वंशातले सैनिक मिळून 4,00,000 धारकरी पायदळ देवाच्या प्रजेच्या मेळ्यात सामील झाले. इस्रायल लोक मिस्पात जमा झाल्याची बातमी बन्यामिनी लोकांच्या कानी गेली. इस्रायल लोकांनी विचारले, हे दुष्कृत्य कसे घडून आले ते आम्हाला सांगा. त्या खून झालेल्या स्त्रीच्या लेवी नवऱ्याने उत्तर दिले, मी आपल्या उपपत्नीबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात रात्री मुक्काम करावयाला होतो. गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला. माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली. तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्रायलाच्या वतनातील सर्व प्रांतात पाठवून दिले. कारण त्या लोकांनी इस्रायलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते. तर इस्रायल लोक हो, तुम्ही सर्व आता आपला अभिप्राय व मसलत द्या. तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, आपल्यापैकी कोणीही तंबूत जावयाचा नाही, आपणातल्या कोणीही परतायचे नाही. आपण असे करूया, गिब्यावर कोणी हल्ला करावयाचा ते चिठ्ठ्या टाकून ठरवू. मग सर्व इस्रायल वंशातील 100 पुरुषांमागे 10, हजारांमागे 100 आणि 10,000मागे 1,000 असे पुरुष निवडू. ते सैन्यासाठी भोजन सामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्रायलामध्ये जे बेशरम कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू. अशा प्रकारे सर्व इस्रायल लोक एकजुटीने त्या नगरासमोर जमा झाले. मग इस्रायल वंशांनी बन्यामिनाच्या साऱ्या वंशाकडे जासूस पाठवून विचारले, तुमच्यामध्ये हे कसले दुष्कृत्य घडले आहे? गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा, म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्रायलातून ही दुष्टाई काढून टाकू. पण बन्यामिनी लोक, आपले भाऊबंद इस्रायल लोक यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात. ह्या उलट बन्यामिनी लोक आपापल्या नगरातून बाहेर पडून इस्रायल लोकांशी लढण्यासाठी गिबा येथे जमा झाले. त्या दिवशी गिब्यातले राहणारे 700 निवडक वीर सोडून निरनिराळ्या नगराहून आलेल्या धारकरी बन्यामिन्यांची संख्या 26,000 होती. त्या सर्व लोकांमध्ये 700 निवडक पुरुष डावरे होते. त्यांच्या गोफणीचा नेम तसूभर देखील चुकत नसे. बन्यामीन सोडून बाकीच्या इस्रायल लोकातले धारकरी पुरुष 4,00,000 भरले. हे सगळे लढवय्ये होते. मग इस्रायल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे? परमेश्वराने उत्तर दिले, प्रथम यहुदाने जावे. इस्रायल लोकांनी पहाटेस उठून गिब्यासमोर तळ दिला. इस्रायल लोक बन्यामिनाशी लढण्यासाठी बाहेर पडले. गिबा येथे त्यांच्याशी लढावयाला इस्रायल लोकांनी फळी उभारली. तेव्हा बन्यामिनी लोक गिब्यातून बाहेर पडले आणि त्यांनी त्या दिवशी 22,000 इस्रायल पुरुष धुळीस मिळवले. हे ऐकून इस्रायल पुरुषांनी हिम्मत धरून जेथे पहिल्या दिवशी फळी उभारली होती तेथेच पुन्हा दुसरी फळी उभारली. इस्रायल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले आणि आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढावयाला पुन्हा जाऊ काय असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, त्यांच्यावर चाल करून जा. दुसऱ्या दिवशी इस्रायल लोक बन्यामिनी लोकांशी सामना देण्यासाठी पुढे निघाले. बन्यामिनी लोक दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी सामना करावयाला गिब्याहून निघाले आणि त्या दिवशीही त्यांनी इस्रायलाचे 18,000 लोक धुळीस मिळवले. ते सर्व धारकरी होते. मग सर्व इस्रायल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली. यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला प्रश्न केला. त्या समयी देवाच्या कराराचा कोष तेथेच होता आणि अहरोनाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे. लोकांनी परमेश्वराला विचारले, आमचे भाऊबंद बन्यामिनी यांच्याशी लढावयाला पुन्हा एकदा जावे काय किंवा लढण्याचे सोडून द्यावे? परमेश्वराने उत्तर दिले, चाल करून जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन. नंतर इस्रायलाने गिब्याच्या सभोवती लोक दबा धरून बसविले. तिसऱ्या दिवशी इस्रायल लोकांनी
बन्यामिन्यांवर पुन्हा हल्ला केला आणि पूर्वीप्रमाणेच गिब्यासमोर फळी उभारली. तेव्हा बन्यामिनी त्या लोकांशी सामना करावयाला बाहेर पडले. त्यावेळी इस्रायल लोकांनी त्यांना आपल्या मागे नगरापासून बरेच दूर झुलवीत नेले. खुल्या मैदानातून एक हमरस्ता बेथेलास व दुसरा गिब्याकडे जातो. त्यांच्या दरम्यान पूर्वीप्रमाणेच बन्यामिन्यांनी हाणमार सुरू केली व इस्रायलांपैकी सुमारे 30 माणसे त्यांनी मारली. बन्यामिन्याच्या लोकांना वाटले, आता पहिल्याप्रमाणेच आपल्यासमोर त्यांचा मोड होत आहे. इकडे इस्रायल लोकांनी विचार केला, आपण पळण्याचे मिश करून त्यांना नगरापासून दूर हमरस्त्यापर्यंत झुलवीत नेऊ. मग सर्व इस्रायल लोकांनी आपल्या जागा सोडून बाल तामार येथे फळी उभारली आणि गिब्याच्या परिसरात दबा धरून बसलेले इस्रायल लोक आपल्या ठिकाणावरून झपाट्याने पुढे धावले. साऱ्या इस्रायलातले निवडक 10,000 लोक गिब्यावर चालून आले व तेथे तुंबळ युद्ध जुंपले. आपणावर अनर्थ येऊन ठेपला आहे ह्याची बन्यामिन्यांना कल्पना नव्हती. परमेश्वराने इस्रायलापुढे बन्यामिन्याचा मोड केला. त्या दिवशी इस्रायल लोकांनी 25,100 बन्यामिनी लोकांचा संहार केला. ते सर्व धारकरी होते. तेव्हा आपला मोड झाल्याचे बन्यामिन्यांच्या लक्षात आले. इस्रायल लोक बन्यामिन्यांपुढून मागे सरले, कारण गिब्याजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर त्यांची भिस्त होती. दबा धरणाऱ्यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तरवारीने नाश केला. इस्रायल लोक आणि दबा धरणारे यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की दबा धरणाऱ्यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे. इस्रायली लोक लढाईत मागे सरू लागले तेव्हा बन्यामिन्यांनी हल्ला चढवून त्यांचे 30 लोक ठार केले. बन्यामिन्यांना वाटले की पहिल्या लढाईप्रमाणेच आपल्यापुढे खरोखरच त्यांचा मोड होत आहे. इकडे नगरातून धुराचा लोट वर चढू लागला. बन्यामिनी मागे वळून पाहतात तो सगळ्या नगरात धूरच धूर होऊन आकाशाकडे त्याचा लोट चालला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. इस्रायली लोक उलटले तेव्हा बन्यामिन्यांची गाळण उडाली. आपल्यावर संकट येऊन ठेपले आहे असे त्यांच्या लक्षात येऊन चुकले. तेव्हा ते इस्रायली लोकांना पाठ दाखवून रानाकडे पळत सुटले. इस्रायल लोकांनी त्यांचा पिच्छा पुरवला. तसेच नगरातून बाहेर निघालेल्यांनी त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा धुव्वा उडविला. त्यांनी बन्यामिन्यांना घेरले व नोहा येथून त्यांच्या पाठीस लागून पूर्वेस गिब्यासमोर त्यांची धूळधाण केली. बन्यामिन्याचे 18,000 लोक पतन पावले. ते सर्व शूरवीर होते. निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी 5,000 लोक इस्रायल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यातले आणखी 2,000 लोक मारले. अशा प्रकारे बन्यामिन्याचे 25,000 धारकरी लोक त्या दिवशी कामास आले. ते सर्व शूरवीर होते. त्यातले 600 लोक निसटून रानाच्या वाटेने रिम्मोन खडकावर पोहोचले. तेथे ते 4 महिने राहिले. मग इस्रायल लोकांनी बन्यामिन्यांवर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे यांचा संहार केला. शिवाय जी गावे त्यांना आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली.